दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी घोडेगाव येथे भीमसैनिक नितीन शिरसाट यांचा दिवसा ढवळ्या घोडेगाव येथील घोडेश्वरी हॉस्पिटलमध्ये गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली आणि या घटनेमुळे संपूर्ण राज्यासह अहिल्यानगर जिल्हा हादरला होता। या घटनेला तब्बल 2 महिने उलटून गेले तरी या घटनेमधील मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपी मोकाट आहेत। त्या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ अहिल्यानगर यांच्या वतीने 12 मार्च 2026 रोजी मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपी यांना अटक करावी आणि त्या संदर्भात निवेदन देण्यात आलं होतं, परंतु अद्यापही पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई करताना दिसत नाही। या हत्याकांडामागील मुख्य सूत्रधार आणि इतर आरोपी अजूनही मोकाट आहेत। त्यामुळे स्वाभिमानी आंबेडकरी चळवळ अहिल्यानगर यांच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी तक्रार अर्जाद्वारे अल्टिमेटम देण्यात आले की जर 5 एप्रिल 2026 पर्यंत मयत नितीन शिरसाट यांच्या हत्याकांडामागील मुख्य सूत्रधार आणि इतर सर्व आरोपींना अटक झाली नाही तर दिनांक 6 एप्रिल 2026 पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर भीमसैनिक कार्यकर्ते यांच्या वतीनं आमरण उपोषण करण्यात येईल। आणि आता याबाबत पोलीस प्रशासन आपली भूमिका नेमकी काय स्पष्ट करते हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल।